तर CII महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि कामत ग्रुप अँड हॉटेल्सचे चेअरमन विशाल कामत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी. पाहुयात. सोबत CIIचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत विशाल कामत सर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. NDTV मराठीमध्ये स्वागत सर. नमस्कार. कशा प्रकारे बघता आहे ह्या अर्थसंकल्पाला तुमच्या नजरेत? आता आपण जो बजेट बघितला तो माझ्याप्रमाणे एक एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड बजेट आहे. त्याच्यात बरेच काय गोष्टी घोषित केल्यात. नवीन जी आता पिढी, नवीन जी आता कॉलेजमधनं बाहेर निघत आहेत, फर्स्ट टाईम जॉबर्स, तर फर्स्ट टाईम ज्यांना नोकरी मिळते त्याच्यासाठी काय सपोर्ट दिलेला आहे. आणि छान रीतीने तिने वेगळ्या भागात तोडलेलं आहे की जो नवीन पोरगा किंवा पोरगी जो पण जॉईन करेल फोर्समध्ये, वर्कफोर्समध्ये, आणि इंडस्ट्रीला पण सपोर्ट दिला आहे की नाही तुम्ही अशा लोकांना घ्या, सो त्यांना प्रोत्साहन मिळतो. सो हा एक चांगला एक असे अनेक काही गोष्टी आहेत. आणि मग जर आपण बघितलं तर जो आपल्या ओव्हरऑल भारतीय वर्कफोर्स आहे त्याच्यामध्ये मिडल आणि लोअरना बरेच काय बेनिफिट्स दिले आहेत. इन्कम टॅक्समध्ये जसं मी म्हटलं, जे ऑलरेडी काम करत आहेत त्यांना, जे नवीन यूथ आहे त्यांना. सो हा माझ्या दृष्टीने एक एम्प्लॉयमेंट फोकस्ड एक बजेट आहे. बरेच काय घोषणा ज्या केलेत त्या आता आम्ही उत्सुक आहोत बघायला की त्याचे डिटेल काही आहेत, आणि ते डिटेल आता तर येणार पुढच्या एका आठवड्यामध्ये. पण ओव्हरऑल हा एक सिम्पल साधं पीपल ओरिएंटेड म्हणजे वर्कफोर्स ओरिएंटेड एक सिम्पल साधं बजेट आहे. पण दुसरीकडे बघायचं तर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बिहारला असेल, ओडिसाला असेल निधी देण्यात आलेला आहे. याकडे तुम्ही कसं बघता आहे? कामत हॉटेल इंडस्ट्री देखील तुमचा मोठा वाटा आहे. एकूण तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करता आहात. कशा प्रकारे बघता आहे? याचा फायदा किती होईल तिथल्या लोकांना म्हणा, किंवा मग महाराष्ट्रासाठी काहीच दिसत नाही आहे या संपूर्ण बजेटमध्ये, किंवा काय नेमकं तुम्हाला वाटतंय काय आहे? तर महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक काही नाही आहे. काही गोष्टी मी मराठी असल्यामुळे माझी अपेक्षा नेहमी असते की आपल्या राज्यासाठी काहीतरी अजून यावं. पण ज्या रीतीने मॅडमनी घोषणा केली आहे गया आणि ईस्टर्न इंडियासाठी, ओरिसासाठी केलं आहे. आमचे हॉटेल्स ओरिसामध्ये पण आहेत, पुरीला, भुवनेश्वरला, कोणार्कला. तर ओव्हरऑल जो आपण जेव्हा बघतो तर त्याप्रमाणे तिने जो अनाऊन्समेंट केला त्याचा लाभ मिळणार त्या क्षेत्रांना. धन्यवाद सर. थँक्यू. सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर एकूण बजेट पाहायचं तर हे सध्याला नेमकं पूर्णपणे कसं आहे हे अजून सगळ्यांना कळलेलं जरी का नसलं तरी ओव्हरऑल हे चांगलं बजेट असं मानलं जात आहे. आणि वित्तीय तुटी संदर्भात देखील कमी करण्यासाठी जे प्रयत्न जे आहेत ते होताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच एकूणच सर्वसामान्यांच्या दृष्टीनं, रोजगाराच्या दृष्टीनं एकूणच चांगलं बजेट असं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन जितेंद्र वाघमारेसह अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई.